आज आपण मँगो भापाडोई बनवणार आहोत। त्यासाठी हे 800 ग्रॅम मी दही घेतलेलं आहे। ते असं पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला असं हे 2 कप हंकड किंवा चक्का आपण म्हणू शकतो ते मिळणार आहे। त्याच्यामध्ये अर्धा कप मँगो पल्प टाकला आहे, 3/4 कप कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे चवीसाठी, त्याच्याने छान टेस्ट येते। आणि आपण त्याच्यामध्ये आता केसर टाकणार आहोत। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। भापाडोई ही एक बंगाली स्वीट आहे। भापा म्हणजे स्टीम आणि डोई म्हणजे दही, स्टीम केलेलं दही असं याचं वर्णन आहे। आता हे मिक्स केलेलं मिक्सचर आपण एका टीनमध्ये ओतणार आहोत। त्याच्यासाठी मी बटर पेपर लावला आहे खाली, वरून थोडंसं केसरच्या कांड्या टाकलेल्या आहेत आणि आता याला मी अर्धा तास स्टीम करणार आहे। हे बघा, गॅस सुरू केलेला आहे स्टीमर, आणि आता हे अर्धा तास आपण ठेवायचं आहे, त्याला वाफ द्यायची आहे। अर्धा तास झालेला आहे, आपण आता उघडून बघूया। हे बघा, छान सेट झालेलं आहे। अर्धा तास ठेवल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ओव्हरनाईट ठेवायचं आहे। आणि आता हे सकाळी मी बाहेर काढलं आहे बघा। त्याला थोडेसे पिस्त्याने गार्निश करायचं, हे ऑप्शनल आहे। असं छान दिसतं बघा। आणि त्याच्यावरती आपल्याला आता काही मँगोचे तुकडे, जे आपण मँगो स्लाइस आपण टाकू शकतो। असं सुंदर दिसण्यासाठी थोडीशी सजावट, हे बघा असं छान अरेंज केलं आहे। आणि आता एक त्याला मी आपलं पुदिन्याचं पान लावणार आहे, तर कसं सुंदर दिसतंय ना। आणि हे पूर्ण छान सेट झालेलं आहे। त्याचे आता आपण एक केकसारखा आपण एक तुकडा काढून बघूया ते कसं सेट झालेलं आहे आणि कसं दिसतंय ते। हे बघा, छान स्लाइस निघतोय आणि हे खायला पण फार छान लागतं। माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।